नमस्कार मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी रजिस्ट्रेशन CSC मधून कशा प्रकारे करायचं A to Z प्रोसेस आपण लाईव्ह पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया फार्मर आय डी रजिस्ट्रेशन CSC मधून शेतकऱ्यांचे फार्मर आय डी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, फार्मर आय डीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला गुगल ब्राउझरला यायचं आहे. फार्मर आय डी रजिस्ट्रेशन हे टाईप करायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथं बघा MHR महाराष्ट्राचं हे आपलं MHR agristock.government.in इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर लॉग इन टू CSC आपल्याला CSC लॉग इन करायचं आहे. CSC लॉग इन केल्यानंतर आपल्याला ID पासवर्ड आपला टाकून घ्यायचा आहे. ID पासवर्ड CSC लॉग इन आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला CSC लॉग इन केल्यानंतर आपला ID पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तर ID पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा आधार नंबर आणि OTP आपल्याला यामध्ये आपण आधार नंबर टाकून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने आपण शेतकऱ्याचा फार्मर आय डी काढणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला साईटला क्लिक करायचं आहे. साईटला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP आपल्याला व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID आपल्याकडे असेल तर ईमेल ID टाका, नसेल तर नाही. मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल. OTP तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये आपली फॉर्मरची डिटेल आहे. सर्व डिटेल्स आपल्याला इथं दाखवली जाईल. त्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर आपलं इथं बघा आयडेंटिटी टाईप यामध्ये आपल्याला CO मध्ये आपल्याला इथं आपलं वडिलांचं नाव CO मध्ये इथं टाकायचं आहे. ऑटोमॅटिकली ते आपल्या मराठी लँग्वेजमध्ये कन्वर्ट होईल. कॅटेगरी निवडून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर खाली आल्यानंतर तुमचा पिनकोड आपल्याला इथं टाकायचा आहे. जी माहिती नाही आहे ती माहिती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये फॉर्मल डिटेल्समध्ये ओनर्स आपल्याला चूज करून घ्यायचं आहे. ॲग्रिकल्चर टिक मारवून द्यायचं आहे. तर ही माहिती तुम्ही सर्व माहिती भरून घ्या. लँड डिटेल्समध्ये आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. यामध्ये आपलं डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे, तालुका निवडून घ्यायचा आहे आणि विलेज आपलं इथं निवडून घ्यायचं आहे. इथं निवडल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ओनर अँड इथं आपलं नाव आपल्याला इथं चूज करून घ्यायचं आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं ऑटोमॅटिकली आपलं नाव येऊन जाईल. यामध्ये नाव नसेल तर माय नेम इज नॉट देअर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला इथं टिक मार्क करायची आहे. सर्व माहिती पाहून घ्या. आपली सर्व माहिती इथं आपल्याला दाखवली जाईल. आपलं क्षेत्र किती आहे, काय आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला सर्व क्षेत्र इथं दाखवलं जाईल. व्हेरीफाय ऑल लँड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑल लँडवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. रिन्यूमध्ये आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. फार्मर कन्स्ट्रक्ट आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे CSC ऑपरेटरचं. त्यानंतर दोन्ही पण डिक्लेरेशन देऊन आपल्याला सर्व माहिती परत एकदा चेक करून घ्या. सर्व माहिती आपल्याला चेक करायची आहे. त्यानंतरच आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत एकदा OTP येईल. प्रोसेड टू E-साइन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर इथं परत आपला एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्यांचा. आधार नंबर टाकल्यानंतर परत गेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून घ्या. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. हे जपून ठेवायचं आहे आपल्याला. आपला जो ID आलेला आहे फार्मर ID तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची प्रिंट काढून ही शेतकऱ्याला आपल्याला द्यायची आहे. किंवा डाउनलोड PDF सुद्धा आपण याची PDF काढू शकता. तर याची PDF आपल्याला काढून घ्यायची आहे. संपूर्ण अशी PDF आपल्याला याची काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने याची PDF आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन करू शकता. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.